आपण पुण्यानंतर नाशिककडे वळूया। राज्यात सर्वत्रच पावसाने हजेरी लावली आहे। मुंबई, पुणे, रायगडसह नाशिकला सुद्धा पावसाने झोडपून काढलेलं आहे। नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर मध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे। त्र्यंबकेश्वर मधील सगळेच रस्ते जलमय झालेले आहेत, त्यामुळे नागरिकांना रस्त्यात म्हणजे या जलमय रस्त्यांमधूनच वाट काढावी लागते। ही तीन दृश्य आपण नाशिक परिसरातली तुम्हाला दाखवतोय। एकतर त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यावर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे खूप अडचणींचा सामना चालकांना करावा लागतो आहे। इकडे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे, त्यामुळे आजूबाजूच्या भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि कुशावर्त परिसरात सुद्धा पाणी साचलेलं आहे। नाशिक शहरात काल मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे नाशिक शहरातील रस्त्यांना ओढ्यांचं आणि नाल्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। मी आता त्र्यंबकेश्वरमध्ये आहे आणि त्र्यंबकेश्वरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय, धुवाधार पाऊस पडतोय। काल त्र्यंबकेश्वरच्या डोंगर रांगांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे त्र्यंबकेश्वर रस्त्यांना अशा पद्धतीनं ओढ्या आणि नाल्यांचं स्वरूप आलेलं आहे। जवळपास गुडघाभर पाणी त्र्यंबकेश्वर मधील रस्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचीच ही सगळी दृश्य बघतोय। खरं तर गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये पाऊस पडतोय, मात्र काल रात्रीपासून ज्या पद्धतीने पाऊस कोसळतोय, धुवाधार अशा स्वरूपाचा हा पाऊस नाशिक आणि तालुक्यांमध्ये कोसळतोय आणि त्यामुळे नाशिक शहरातील सगळेच रस्ते जलमय झालेले आहे। ठिकठिकाणी पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही जी दृश्य आपण स्क्रीनवर बघतोय ही दृश्य आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधली। त्र्यंबकेश्वरमध्ये अशा स्वरूपानं पाऊस पडतोय, मुसळधार पाऊस पडतोय आणि या मुसळधार पावसामुळे तब्बल गुडघाभर इतकं पाणी जे आहे ते या त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यांवरती साचलेलं आहे। त्र्यंबकेश्वर मधल्या डोंगर रांगांवर पडणारं पाणी थेट गावामध्ये शिरतंय आणि त्यामुळे त्र्यंबकेश्वर गावातील रस्ते देखील जलमय झालेले आहे। या रस्त्यांना देखील नदी, नाले आणि ओढ्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। ज्या पद्धतीनं नाल्यांमध्ये, ओढ्यांमध्ये पाणी वाहतं त्याच गतीनं, त्याच वेगानं पाणी जे आहे ते त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळतंय। ही जी दृश्य आहे ती देखील त्र्यंबकेश्वर मधलीच आहे आणि त्र्यंबकेश्वरमध्येच अशा स्वरूपानं मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळतोय। त्यामुळे प्रशासनाने देखील सतर्कतेचा इशारा नागरिकांना दिलेला आहे, अलर्ट राहण्याच्या सूचना दिलेल्या आहे। ज्या पद्धतीनं गोदावरी नदीच्या पात्रामध्ये देखील शहरातल्या पडणाऱ्या पावसामुळे पूर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि सीताकुंड या भागामध्ये देखील पाऊस पडल्याने गोदाकाठची मंदिरं जी आहेत ती देखील पाण्याखाली आलेली आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा आता प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे। एकूणच नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक पूर्णतः जलमय झालंय। व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, त्र्यंबकेश्वर। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये जगबुडी नदी पाठोपाठ आता नारंगी नदीनं सुद्धा इशारा पातळी आणि मग धोका पातळी ओलांडली आहे। पुरामुळे परिसरातील शेकडो एकर भातशेती, वीटभट्टी यासह अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। पावसाचा जोर अजूनही कायमच आहे, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढच होत असल्याचं बघायला मिळत आहे। खेड दापोली मुख्य राज्य महामार्ग देखील बंद पडण्याची भीती आता व्यक्त केली जाते, त्यामुळे नदीकाठी जाऊ नका असा इशारा प्रशासनानं दिला आहे। या सगळ्याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर। गेल्या 2 दिवस मुसळधार पाऊस या ठिकाणी पडतोय आणि जगबुडी पाठोपाठ नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। माझ्या पाठी जर बघितलं तर ही नारंगी नदी आहे, दुथडी भरून वाहत आहे। आपण बघितलं तर हे रस्ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत आणि पूर्ण पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ही या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मुसळधार पावसाचा जोर अजूनही कायम आहे। जर पाऊस असाच कायम राहिला तर अंतर्गत रस्ते आणि अनेक खाडीपट्टा विभागात जाणारे रस्ते हे देखील या ठिकाणी बंद होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि नदी किनारी विनाकारण जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। रायगडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे याचा फटका सगळ्यात जास्त बसला तो नागोठणेला। नागोठणे शहराजवळून वाहत असलेल्या आंबा नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे। आंबा नदीचं पाणी थेट आता नागोठणे एसटी बस स्थानक परिसरामध्ये शिरलंय, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। नागोठणे एसटी बस स्थानक परिसराला तलावाचंच रूप आलेलं आहे। नागोठणे शहरातले सगळे रस्ते बंद ठेवण्यात आले। संपूर्ण नागोठणे एसटी बस स्थानक जलमय झालेलं आहे। एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आणि या सगळ्याचा फटका प्रवासी, नागरिक यांना बसतोय।
तर रायगडमधल्याच खोपोली वाकण या रोडवर पुराचं पाणी आलंय, त्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे. आंबा नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे, त्यामुळे ते पाणी सगळं रस्त्यावर येतं आणि वाहतूक ठप्प झाली आहे. पाणी पुलाजवळ पाली या पुलाजवळ पोलीस बंदोबस्तही लावला गेलाय. सुधागड नांदगाव इथं सरस्वती नदीनं उग्र रूप धारण केलेलं आहे. पाली भीरा रोड भारजे या पुलावरून पुराचं पाणी येतंय, त्यामुळे वाहतूक तिथली बंद ठेवण्यात आली आणि तिथं पोलीस बंदोबस्तही ठेवला गेलाय. रायगड जिल्ह्याला हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केलाय, त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. रायगड जिल्ह्यातील शाळा कॉलेजेसना सुटी दिली गेलेली आहे. रायगडमध्ये नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे, त्यामुळे रायगड जिल्ह्यात प्रशासनानं सतर्क रहा असे आदेश दिलेले आहेत. रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे रोह्यामधील कुंडलिका खालापूरमधील पाताळगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. तर तिकडे नागोठणेमधील आंबा नदीनं देखील इशारा पातळी ओलांडली आहे. पुढील काही तासात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे, असाच इशारा हवामान विभागानं दिलाय. रत्नागिरीतील शेनाळे आणि तुळशी या घाटावर अतिमुसळधार पाऊस पडला. दरड कोसळण्याचा मोठा धोका त्यामुळे निर्माण झालेला आहे. या घाटातून वाहन चालवताना नागरिकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतोय, वाहन चालवावं लागतंय. महाड अंबडवे राष्ट्रीय महामार्ग जो रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडतो, तुळशी आणि शेनाळे घाट या ठिकाणी वाहतुकीकरता धोकादायक ठरतोय. डोंगरांचे चुकीच्या पद्धतीनं कटिंग झाल्यानं दरड कोसळण्याचा धोका वाढलेला आहे. घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गाव राष्ट्रीय महामार्गाने जोडण्यासाठी महाड ते आंबडवे अशा प्रकारचा राष्ट्रीय महामार्गाचं काम केलं जातंय. गेले 5 वर्ष या ठिकाणी काम सुरू आहे, मात्र अजूनही हा राष्ट्रीय महामार्ग पूर्णत्वास गेलेला नाही. त्यामुळे शेनाळे घाट असेल किंवा तुळशी घाट असेल, या ठिकाणी हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीला धोकादायक बनलेला आहे. वारंवार या ठिकाणी दरड कोसळते. गेले 2 दिवस या ठिकाणी धुवाधार पाऊस कोसळला आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दरडीचा जो भाग आहे तो रस्त्यावरती आला आणि या ठिकाणी वाहतूक कोंडी तर झाली, मात्र लोकांच्या जीविताला सुद्धा याच महामार्गावरती धोका निर्माण झालेला आहे. आपण पाहतोय चुकीच्या पद्धतीने ठेकेदारांनी या ठिकाणी डोंगर कटिंग केलेला आहे, त्यामुळे डोंगराचा भाग जो आहे तो वारंवार रस्त्यावरती येतोय आणि डोंगराचे दगड असतील किंवा माती असेल रस्त्यावरती येते. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना मात्र जीव मुठीत घेऊन इथून वाहन चालवावं लागतंय. वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होते. शेनाळे घाट असेल किंवा तुळशी घाट असेल, हे दोन्ही घाट धोकादायक बनलेले आहेत. ठेकेदारांनी वेळीच जर का काम पूर्ण केलं असतं तर या ठिकाणी हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला असता, नागरिकांना ये जा करण्यासाठी हा महामार्ग सुलभ झाला असता. परंतु आता हा महामार्ग पूर्णपणे धोकादायक बनलेला आहे. महामार्ग पूर्ण होण्याच्या अगोदरच या ठिकाणी काही या रस्त्याला मोठ्या प्रमाणात तडे सुद्धा गेलेले आहेत आणि शेनाळे घाट असेल किंवा तुळशी घाट असेल, या घाटामध्ये तर मोठ्या प्रमाणात परिस्थिती धोकादायक बनलेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय. हा महामार्ग कधी पूर्ण होतो हाच प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. गेल्या 24 तासांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसानं, वादळी वाऱ्यानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या नद्यांपैकी एक असलेली नदी, ती म्हणजे खेडमधली जगबुडी नदी, ही आता नदी धोक्याच्या पातळीवर वाहते आहे. या नदीची धोक्याची पातळी 7 मीटर इतकी आहे आणि जगबुडी नदी आता 6.50 मीटर इतक्या पातळीवरून वाहते आहे. नदीच्या पुराचं पाणी खेड शहरात शिरायला सुरुवात झालेली आहे. नदीकाठी असलेल्या मटण मच्छी मार्केटचा संपर्क तुटलेला आहे. मटण मार्केट परिसरातील काही दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. नदीकाठची अनेक घरं, नदीकाठचे अनेक रस्ते हे पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे. अंतर्गत मार्ग त्यामुळे बंद करावे लागलेले आहेत. या सगळ्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांच्याकडून. गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातली सर्वात मोठी नदी असलेल्या खेडमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी जवळपास ओलांडलेली आहे. माझ्या पाठीमागे बघू शकतो की मटण मच्छी मार्केटचा हा परिसर आहे आणि या मटण मच्छी मार्केटच्या परिसरात आता पाणी शिरलेलं आहे. त्याच बाजूला आपण बघितलं तर संपर्क तुटलेला आहे पूर्णपणे आणि ज्या होड्या आहेत त्या देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच जर बघितलं तर पावसाचा जोर कायम आहे आणि असाच जर पावसाचा जोर कायम राहिला तर शहरामध्ये या जगबुडी नदीच्या पुराचं पाणी शिरण्याची भीती आहे. आतापर्यंत नदीकाठचे अनेक रस्ते जे आहेत हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे
नदीकाठच्या गावांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। नागरिकांनी या किनारी न जाण्याचं आवाहन देखील या ठिकाणी प्रशासनाने केलेलं आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। रायगड, रत्नागिरी, तळकोकण या सगळ्या भागात काय परिस्थिती आहे ती आपण बघत होतो। कर्नाटकातील अलमट्टी धरणातून 70,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। जून महिन्यामध्येच धरण 50% भरलं होतं। पाऊस सुरू झाल्यापासून कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारमध्ये समन्वय साधत पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आणि दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील सगळ्यात मोठं पाणलोट क्षेत्र असलेल्या हतनूर धरणाचे सुद्धा 2 दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आलेले आहेत। पाण्याची आवक वाढल्यानं धरणातून 2774 क्युसेक प्रति तास इतका पाण्याचा तापी नदीमध्ये विसर्ग केला जातोय। एका बाजूला अलमट्टी धरण जिथं पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे आणि दुसरीकडे जळगावचं हतनूर धरण जिथं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। तर सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। अशातच तापोळा भागात दरड कोसळल्यामुळे रस्ता खचलेला आहे। चिखली शेड या ठिकाणचा रस्ता खचलाय, त्यामुळे वाहतुकीकरता तो रस्ता बंद करावा लागलेला आहे। महाबळेश्वर बांधकामाच्या विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय, पण या भागात सुरू असलेल्या पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अनंत अडचणी येत आहेत। ही काही छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचली आहेत जी आपण आता बघत होतो स्क्रीनवर। पुढे जाऊया सांगलीकडे। सांगलीच्या चांदोली परिसरामध्ये गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे सृष्टीचं सौंदर्य बहरलेलं आहे, बदललेलं आहे। डोंगर रांगा हिरवाईनं नटू लागलेले आहेत। जनजीवन मात्र विस्कळीत झालंय, तरी वातावरण आल्हाददायक आहे। चांदोलीत मनमोहक धबधबे कोसळू लागलेले आहेत। मनमोहक धबधबे पाहण्याकरता पर्यटक गर्दीही करू लागले। डोंगर रांगांमधील छोटे मोठे धबधबे आपलं अस्तित्व दाखवू लागलेले आहेत। कोसळणारे धबधबे आता सृष्टीचं सौंदर्य अधिकच खुलवत आहेत।